आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। उद्यापासून मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण हे आणखी कडक करणार आहे आणि उद्यापासून पाणी घेणंही सोडणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं। सरकार दुर्लक्ष करत असून आमरण उपोषण तीव्र करणार असल्याचं जरांगे म्हणाले। शिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई सोडणार नाही असंही ठामपणे जरांगेंनी म्हटलं। तर सरकार दुर्लक्ष करतंय, त्यामुळे आता उद्यापासून आपण पाणीही सोडणार आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। हे आता आमरण उपोषण अधिक कडक करणार असल्याचं जरांगे म्हणाले। उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये, त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार। उद्यापासून पाणी सुद्धा बंद। आणि पाचवा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही। समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही। सगळ्यांनी शांत राहायचं। त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे। काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द मागला। फक्त तुम्ही शांत राहा। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा ह्यावर नजर टाकूया। सरकारनं आम्हाला गर्दी समजू नये, या वेदना आहेत। गरीब मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आलाय। उद्यापासनं पाणी घेणार नाही, उपोषण अधिक कडक करणार। मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। सरकार अंमलबजावणी करत नाही म्हणून पाणी बंद। काय करायचं ते करा, ओबीसीतनं आरक्षण घेणारच। तर जरांगेंनी मराठा आंदोलकांसाठी काही सूचना केल्या आहेत, बघूया। गाड्या पार्क करून लोकलनं प्रवास करा। मुंबईतील रस्त्यांवर वाहनं पार्क करू नका। पार्किंगसाठी काही मैदानं राखीव आहेत। ट्रक भरून अन्न थेट आझाद मैदानात आणू नका। अन्नछत्राच्या नावाखाली कोणी पैसे कमवू नका। आंदोलकांच्या जीवावर कोणीही पैसे कमवू नका। दरम्यान मनोज जरांगेंनी आजच्या पत्रकार परिषदेतनं विरोधकांना चांगलंच सुनावले। राज ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांच्यावर जरांगेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे, बघूया। हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकायला पोरग आहे। त्याच्या घरी नुसतं फडणवीसची चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालते। असले कुचक्या कानाचं म्हणजे आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं। चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही नीट उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिटी रोखल्या होत्या, हे आम्हाला माहिती। मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा नीटोबा मराठी काढतील मग। कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या होत्या। चिचुंदरी पायामध्ये का तुम्ही, तिला 4 पाय आहेत, ते किती मिळत लागत नाही, त्याची गाठ पडली। आणि चिचुंदरी लाल असते, लाल ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल। आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी, नुसती आळत चलत, नुसती आळत चलत। त्यामुळे ते त्याचा दोषच नाही। एकदा आंदोलन संपू द्या, निलेश साहेबाला
दादाला सांगितलं तुम्ही याला आवडा, याला आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दम येतो.